नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सही ट्रेड मराठी या चॅनलमध्ये. मित्रांनो, धन ॲप्लिकेशनमध्ये एक नवीन फीचर आलेलं आहे. जसं आपण म्युच्युअल फंडचं एक फीचर बघितलं की तुम्ही नवीन फीचर म्युच्युअल फंडचं झालं त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्याच प्रकारे सगळे जे तुमचे बँक अकाउंट आहेत ते एकाच प्लॅटफॉर्मवर म्हणजे धन या प्लॅटफॉर्मवर तुम्ही सगळे ट्रान्झॅक्शन, सगळ्या बँक अकाउंटचे बँक बॅलन्स किती आहे त्या सगळ्या गोष्टी इथे बघू शकता. तुम्हाला फक्त काही गोष्टी फॉलो करायच्या आहेत, काही स्टेप फॉलो करायचे आहेत आणि तुमचे जेवढे पण बँक अकाउंट असतील, म्हणजे समजा तुमचा 2 बँक अकाउंट असतील, 3 बँक अकाउंट असतील, तर त्यावेळी काय होतं की प्रत्येक बँकेच्या ॲप्लिकेशनवर जाऊन आपल्याला ट्रान्झॅक्शन चेक करावे लागतात किंवा बॅलन्स किती आहे त्या गोष्टी चेक कराव्या लागतात. पण बँक ॲग्रिगेटर हा जो फीचर आहे तो धनने आता आपल्यासाठी आणला आहे. त्यामुळे तुम्ही एकाच प्लॅटफॉर्मवर, एकाच जागेवर 2 किंवा 3 तुमचे बँक अकाउंट असतील तर त्याचं ट्रान्झॅक्शन चेक करू शकता आणि बॅलन्स चेक करू शकता. RBIने या गोष्टीला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे सिक्युरिटी वाईज कुठलाही इथे धोका नाही आहे. तुम्ही ट्रान्झॅक्शन बघू शकता पण ॲक्सेस ट्रान्झॅक्शन करू शकत नाही. म्हणजे पैसे पाठवणे झालं किंवा कुठल्याही माणसाचं ट्रान्झॅक्शन करणं झालं, या गोष्टी करू शकत नाही. पण फक्त तुम्हाला इथे बँकचा जो बॅलन्स आहे किंवा कुठलेही ट्रान्झॅक्शन आहेत ते बघायला मिळतील. आता ह्यासाठी काही स्टेप फॉलो करायचे आहेत. त्या कशा करायच्या आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला या पोर्टफोलिओवर जायचं आहे. पोर्टफोलिओवर गेल्यानंतर तुम्हाला हा इथे बँकचं ऑप्शन दिसेल. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ऑलरेडी माझी जी बँक आहे ती मी इथे ॲड केलेली आहे आणि इथे एक बँक अकाउंट मी ॲड केलेला आहे. आता बॅलन्स किती आहे तो तुम्हाला नाही मी दाखवणार कारण मी हाईड करून ठेवलं आहे. इथे जो हे डोळ्याचं चिन्ह जे दिसतंय ते जर आपण उघडं केलं की तिथे तुम्हाला तो बॅलन्स बघायला मिळेल. मग ॲरोवर क्लिक केल्यानंतर तुमचे ट्रान्झॅक्शन कसे झालेत, किती प्रत्येक मंथ वाईज ट्रान्झॅक्शन कसे होते ते सगळे डिटेल्स तुम्हाला इथे बघायला मिळतात. तर तुम्हाला अशा गोष्टी करायच्या असतील तर तुम्हाला बँक ॲड करावी लागेल. आता बँक ॲड करायसाठी ॲड अनादर बँक अकाउंट जर केलं, आता जर सुरुवातीला करत असाल तर स्क्रीन वेगळी दिसेल, त्यावेळेला तिथे डायरेक्टली प्रोसीड म्हणून येईल. आता मी बँक ॲड करायचं म्हणतो तर ॲड केल्यानंतर तुम्हाला ही जी स्क्रीन आत्ता दिसते ती स्क्रीन सुरुवातीला दिसेल जेव्हा बँक तुम्ही ॲड केली नसेल तेव्हा. तुम्हाला इथे काय दिसतंय की नो युअर बँक बॅलन्स एव्हरी डे ऑन धन, म्हणजे दिवसातून एकदा तुम्ही बघू शकता किंवा रिफ्रेश करू शकता, ते रिफ्रेश होत राहील. व्ह्यू ट्रान्झॅक्शन फॉर मल्टिपल बँक अकाउंट, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं. गेट इन्साईट ऑन ऑल युअर स्पेंडिंग, तुम्ही किती खर्च केला आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवर इथे बघायला मिळतील वेगवेगळ्या बँकेच्या. ट्रॅक सिक्युअरली इन फ्यू मिनिट्स, काही मिनिटातच सगळ्या गोष्टी ट्रॅक करू शकता. सिक्युरिटीचा काही मॅटर नाही आहे, RBIनं या सगळ्या गोष्टीला परमिशन दिली आहे. आता हा जो बॉक्स आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर प्रोसीड नेक्स्ट करायचं आहे. प्रोसीड नेक्स्ट केल्यानंतर आत्ता 18 बँक ज्या आहेत त्या इथे ॲड केलेल्या आहेत त्यांनी. मग यामधली तुमची बँक कुठली आहे ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे आणि ती बँक सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. आता मी ऑलरेडी एक बँक ॲड केली आहे आणि माझं जे दुसऱ्या बँकेत अकाउंट आहे ती ह्या लिस्टमध्ये नाही आहे, त्यामुळे मी ती ॲड करू शकत नाही. पण तुम्हाला प्रोसेस मी सांगू शकतो. बँक सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट अँड प्रोसीड करायचं आहे. सिलेक्ट अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला इथे बँकेच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर, आता इथे ही गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे की तुमच्या बँकेबरोबर आणि धनबरोबर एकच मोबाईल नंबर रजिस्टर असला पाहिजे. किंवा जर वेगवेगळा नंबर मोस्टली कोणी देतच नाही, पण तरी पण सांगतोय की जो नंबर तुम्ही धनबरोबर इथे दिलेला आहे तोच तुमच्या बँकेमध्ये असला पाहिजे आणि त्याच्यावरच OTP रिसीव्ह होणार आहे. आता धनमध्ये वेगळा नंबर दिला आहे, बँकेमध्ये वेगळा नंबर दिला आहे तर प्रॉब्लेम होऊ शकतात. आता ही फीचर्स, हा पूर्ण फीचर नवीन आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम येत आहेत ते एक्झॅक्टली मलाही माहीत नाही आहे. पण कदाचित OTP रिसीव्ह होणार नाही किंवा काहीतरी प्रॉब्लेम येणार आहे. पण सध्या तरी OTP रिसीव्ह झाला आहे, त्यामुळे OTP इथे टाकल्यानंतर तुम्ही व्हेरीफाय रिक्वेस्ट विथ OTP करायचं आहे आणि त्यानंतर तुमची बँक जी आहे ती ॲड केली जाईल. आता मी ऑलरेडी बँक ॲड केली आहे. परत एकदा मी ही प्रोसेस करतो, बघूया एकदा ॲड होती आहे का आपली, का आपल्याला मेसेज काय येतोय. अदरवाईज तुम्हाला फक्त OTP टाकल्यानंतर ह्या सगळ्या प्रोसेसमधून कंप्लीट करता येणार आहे. तर OTP मी इथे एंटर करतोय. एंटर केल्यानंतर व्हेरीफाय रिक्वेस्ट करायचं आहे. इथे काय होतं की तुमच्या बँकेचे सगळे अकाउंट्स आहेत ते फेच होतात. आता नो अकाउंट फाउंड, कारण ऑलरेडी अकाउंट ॲड केलेला आहे. आत्ताची जी स्क्रीन तुम्हाला दिसली ती स्क्रीन झाल्यानंतर, पूर्ण डेटा फेच झाल्यानंतर तुमचं बँक अकाउंट अशा पद्धतीने इथे ॲड होतं आणि त्याचे सगळे डिटेल्स तुम्ही इथे बघू शकता. या ॲरोवर क्लिक केल्यानंतर सगळे डिटेल्स आपल्याला इथे बघायला मिळतात. तुमचा फेब्रुवारी महिन्याचा इन्कमिंग आउटफ्लो किती आहे, कॅश फ्लो आउटगोईंग किती आहे, जानेवारी महिन्याचा किती आहे, डिसेंबर महिन्याचा किती आहे, सप्टेंबर, ऑगस्ट, हे सगळे डिटेल्स तुम्हाला एकाच वेळी बघायला मिळतात. आता इथे तुम्ही ऑल डेटा बघू शकता, म्हणजे कुठे कुठे तुम्ही इथे पेमेंट केलेलं आहे ते सगळं बघू शकता.
क्रेडिट म्हणजे तुम्हाला कुठून पैसे आलेले आहेत त्या सगळ्या गोष्टी इथे बघू शकता आणि डेबिट किती किती झालेले आहेत त्या सगळ्या गोष्टी इथे बघू शकता. आता मी पेमेंट कुठे कुठे केलं ते इथे बघायला मिळेल आणि त्याची अमाऊंट इथे मी सध्या हाईड करून ठेवली आहे. पण या सगळ्या डिटेल्स म्हणजे आपण बँकेच्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन जे सगळे ट्रान्झॅक्शन बघतो ते सगळे ट्रान्झॅक्शन तुम्हाला धन ॲप्लिकेशनच्या या फीचरमुळे धन ॲप्लिकेशनमधूनच बघायला मिळणार आहेत. मग इथे एक बँक ॲड केलेली आहे, तर अजून 2-3 बँक असतील तर त्याचाही डेटा तुम्हाला इथे डिटेलमध्ये बघायला मिळेल. सो आय होप तुम्हाला ह्या फीचरबद्दल जाणून घेऊन खूप आनंद झाला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. अजून काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. धन ॲप्लिकेशनमध्ये अजून अकाउंट जर ओपन केलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. लगेच जाऊन फ्रीमध्ये अकाउंट ओपन करा आणि ह्या फीचरचा लाभ घ्या. धन्यवाद.